नमस्कार मित्रांनो, जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे. मी आमदेश तुमचं आपल्या हक्काच्या मराठी प्रतिशोध एमएस यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण पाहणार आहोत पंढरपूरचं नवीन बस स्टँड. आणि आता मी नवीन बस स्टँडवरती आहे. तर बाहेरून पाहू, त्यानंतर आतून बघूया. नवीन बस स्टँड झालं, मोठं झालं एकदम. आता माऊलीची पालखी बरड जवळ आहे आणि वारी एकादश जवळ आल्यामुळं पंढरपुरात गर्दी वाढते. अख्ख्या देशातून वारकरी इथे एकत्र येत असतात. आषाढी एकादश आहे सर्वात मोठी आणि आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्यातून शहरातून वारकरी इथे एकवटत आहेत पांडुरंगाच्या दर्शनासाठी. तर आपण पाहूया हे पंढरपूरचं बस स्टँड आणि आता केलेला हा इंतजाम. मित्रांनो, हे आहे पंढरपूरचं नवीन बस स्टँड, चंद्रभागा यात्री निवास. चंद्रभागा यात्रा बस स्थानक यात्रेनिमित्त इकडे ट्रान्सफर झाले आणि बाहेरून येणाऱ्या जी गाड्या आहेत त्या मूळ बस स्टँडला उतरवते, त्या तिथून चालत यावं लागतंय. काय बस ड्रायव्हर कंडक्टर व भांडण करत बसते, ती जात नाही तिकडं, आमचा हात रूट आहे असं वगैरे म्हणून तिथं सोडते, तिथून चालत यावं लागतंय. हे पहा, हे बस स्टँड आहे. वारी जवळ एकादश जवळ आल्यामुळं पंढरपुरात हळूहळू गर्दी वाढत आहे. वारकरी इकडला नजारा आत गेल्यावर दाखवतो. पंढरपूरचं नवीन बस स्टँड जबरदस्त बनवलं एकदम. एंट्री केली आपण आतमध्ये. अजून आतून बस स्टँड असं आहे. नामकरण कोणाच्या हस्ते उद्घाटन झालंय. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एकनाथ शिंदे चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. खूप मोठं बस स्टँड आहे. जागोजागी स्वच्छता राखा असे बोर्ड लावलेले आहेत, लिहिले, लोकांना सूचना केलेल्या आहेत. परंतु आपल्या देशाचं दुर्दैव आहे की ज्या गोष्टी जिथं नियम पाळा म्हणलेला असतात त्या बोर्डवरती तुमलेले असतात लोक. तिथं तुम्ही तिकीट किंवा रोकडीचं तुम्ही चौकशी वगैरे करू शकता. महिलांसाठी स्वच्छतागृह आहे. महाराष्ट्रात असे एकही एसटी स्टँड किंवा एकही रेल्वे स्टेशन नाही तिथं बाथरूम चालवणारे मराठी आहेत. एक पण नाही भेटणार तुम्हाला. पहिली गोष्ट व्यवसायाची लाज वाटते आणि दुसरी गोष्ट म्हणजे कामाला कमी जास्त लेखणं. कामाचं काय तर माणसाला पण कमी जास्त लेखते. मित्रांनो, माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून पंढरपुरात यात्रेकरूंसाठी 23 कोटी रुपये खर्च करून भव्य असं चंद्रभागा यात्रा बस स्थानक उभारण्यात आलेलं आहे. आणि 29 तारखेपासून म्हणजे आजपासून हे वापरात घेतलेलं आहे. सध्या आपण यात सरगम चौकातील चंद्रभागा यात्रा बस स्थानकावर आहोत आणि तुम्ही पाहताय ते हेच आहे. यामध्ये 34 फलाट असलेलं आणि 5000 एसटी मावतील एवढ्या क्षमतेचं पंढरपुरातील तिसरं आणि यात्रेसाठीचं पहिलं कायमस्वरूपी यात्रा बस स्थानक उभारलेलं आहे. बस स्थानकाच्या समोर 15 एकराचे मोकळे ग्राउंड आहे, तुम्ही पाहू शकता. भागात स्टँड आहे. $975चा पास 1800 रुपये झाला आणि सीट गाडीची.
अवस्था